नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. कॅल्क्युलेट द pH ऑफ ए बफर सोल्युशन containing 0.1 molar acetic acid and 0.05 molar sodium acetate CH3COONA. Dissociation constant of acetic acid is याची व्हॅल्यू दिलेली आहे. याचा अर्थ हे ऍसिडिक बफर आहे, हे वीक ऍसिड आणि त्याच वीक ऍसिडचं हे सॉल्ट या पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे. गिव्हन डाटा सगळा कलेक्ट करूया. पीएच विचारले. CH3COOH ऍसिड, ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन त्यांनी दिलेलं आहे 0.1 मोलर. त्यानंतर त्याच ऍसिडचा स्ट्रॉंग बेस बरोबरचा सॉल्ट सांगितलेला आहे, त्याचंही कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.05 मोलर. त्यानंतर वीक ऍसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट दिलेला आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. आणि पीएच सॉरी बरं, आणि पीएच आपल्याला त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. फॉर ऍसिडिक बफर पीएच इक्वल टू काय करणार बघा, इथे येणार PKa प्लस लॉग टू द बेस 10 अंशात सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन येणार, छेदामध्ये त्या वीक ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन येणार. मग हे दोन व्हॅल्यूज आपल्याला त्यांनी दिलेल्या आहेत. मग आपल्याला पहिल्यांदा PKa काढून घ्यावं लागेल. मग PKa इज इक्वल टू निगेटिव्ह लोगॅरिथम टू द बेस 10 ऑफ Ka, म्हणजेच निगेटिव्ह लोगॅरिथम टू द बेस 10 Ka ची व्हॅल्यू आहे 1.8 इंटू 10⁻⁻5. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण नेहमी सांगितलेलं आहे की हे मायनस तेवढं पहिल्यांदा इथनं काढून टाका. मायनस काढून टाकायचं असेल तर लॉग टू द बेस 10 1/1.8 इंटू 10⁻⁻5 हे असं करून घ्या. आता हे 10⁻⁻5 वरती पाठवा, म्हणजे हे होणार 10⁻5 डिव्हायडेड बाय आहे 1.8. आता आपल्याला याचा रेसिप्रोकल बघितला पाहिजे, त्यासाठी लॉग टेबल कडे जाऊया. 1.8 चा रेसिप्रोकल पाहिजे मला. काय स्क्वेअर रूट्स आहे 1.8 झिरो मध्ये 0.5556 0.5556 लॉग अजून आहे, अजून लॉगचा कार्यक्रम व्हायचा आहे त्याचा. 0.5556 इंटू 10⁻5 म्हणजेच लॉग टू द बेस 10 याच्यातलं 10 फक्त वापरून घेतोय. 5.556 इंटू 10⁻4. आता याचा परत लॉग बघितला पाहिजे. इथे 10⁻4 आहे, म्हणजे हे येणार 4 पॉइंट. आता 555 चा 5 मध्ये 6 चा मिन डिफरन्स लॉग बघायचा आहे.
55चा 5 मध्ये 5 मध्ये 6चा मीन डिफरन्स, मग 74, 43 आणि 5, 74, 48 हे असं येईल. हेच याची व्हॅल्यू येणार, कारण आपल्याला फक्त त्याचा लॉगच बघायचा आहे. हे तुम्हाला मिळालं PKA. आता परत एकदा तो बेसिक फॉर्म्युला जो आहे तो लिहून घेऊया. नाव pH इक्वल टू PKA प्लस लॉग टू द बेस 10 अंशामध्ये सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन लिहायचं आहे, छेदामध्ये ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन लिहायचं आहे. असं आहे. मग व्हॅल्यूज बघूया आता त्यांच्या काय काय दिलेल्या आहेत त्या. एक्झाम्पल इथं आहे, ते एक्झाम्पलच घेऊया सरळ खाली, म्हणजे ते बरं पडेल जास्त आपल्याला. Therefore, pH इक्वल टू PKA ते इथं तयार आहे 4.7448 प्लस लॉग टू द बेस 10 हे CH3COONA ते आहे 0.05 डिव्हायडेड बाय CH3COOH ते आहे 0.1. मग आता याच्यामध्ये लक्षात घ्या, अंश लहान आहे, छेद डिनॉमिनेटर मोठा आहे. मग अशा परिस्थितीत पहिल्यांदा हे इंटरचेंज करून घ्यायचं, नाहीतर त्याचं परत पुढे लॉग बघण्यासाठी प्रोसिजर जी आहे ती थोडीशी कॉम्प्लिकेटेड होते. त्यामुळे नेहमी लॉगच्या अशा दोन टर्म अंशात छेदात आल्या की अंश मोठा पाहिजे, न्यूमरेटर शुड बी ग्रेटर दॅन द डिनॉमिनेटर, अशा पद्धतीने व्यवस्था करत चला. मग हे जर अंश छेद मला जर बदलायचे असतील तर इथं मायनस घ्यावं लागेल आणि हे होणार 0.1 डिव्हायडेड बाय 0.05. मग आता हे असं होईल, हे मायनस पुढे येणार इथं लॉग टू द बेस 10, याला अंशाला आणि छेदाला 100 न मल्टिप्लाय करतोय, म्हणजे हे येणार 10/5. Therefore, pH इक्वल टू 4.7448 मायनस इथं होणार 5×2 = 10, मग 2चा लॉग येतो 0.3010. चेक करू शकताय तुम्ही लॉग मध्ये. Therefore, pH इक्वल टू, हे वजाबाकी करून घ्या, 8, 4 - 1 ते येणार 3, 4 - 0 ते येणार 4, 7 - 3 हे 4, आणि ही तिथली pH ची फायनल व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A buffer solution contains 0.3 molar NH4OH ammonium hydroxide, 0.4 molar NH4Cl ammonium chloride, Kb बेस आहे हा NH4OH, त्यामुळे Kb दिलेला आहे 1.8 इंटू 10⁻⁻5 आणि त्याचा पीएच विचारलाय. बघा पहिल्यांदा काय काय दिले ते गिव्हन डाटा. NH4OH चं कॉन्सन्ट्रेशन सांगितलेलं आहे 0.3 मोलर. त्याच्यानंतर NH4Cl, त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.4 मोलर. पुढं Kb दिलेलं आहे, ते सांगितलेलं आहे 1.8 इंटू 10⁻⁵.
पीएच विचारलेलं आहे. आता हे जे काही त्यांनी तयार केलेलं बफर सोल्युशन आहे हे बेसिक बफर सोल्युशन आहे. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. फॉर बेसिक बफर इथं पीओएच येते बरं का, लक्षात ठेवा. पीओएच इक्वल टू पी के बी प्लस लॉग टू द बेस 10. इथं सॉल्ट येणार आणि छेदामध्ये तो जो वीक बेस आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला घ्यावं लागेल. त्यामुळे जर बेसिक बफर असेल तर पीओएच मिळतो, ऍसिडिक बफर असेल तर पीएच मिळतं, हे लक्षात ठेवा. आता याच्यातलं पी के बी ते पहिल्यांदा काढून घेऊया. म्हणजे हे असं येणार निगेटिव्ह लोगॅरिथम टू द बेस 10 फॉर के बी, निगेटिव्ह लोगॅरिथम टू द बेस 10. के बी ची व्हॅल्यू 1.8 इंटू 10⁻⁻⁵. हे आपण याच्या आधीच्या उदाहरणातच सोडवलेलं होतं. त्याची व्हॅल्यू येते 4.7448. तुम्ही पाहिजे असेल तर परत एकदा त्या पद्धतीनं चेक करून बघा. आता जस्ट सोडवलेलं आहे. मग आता याच्यामध्ये हा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया आपण. नाव पीओएच इक्वल टू पी के बी. फॉर्म्युलाच लिहितोय परत एकदा, फक्त थोडस चेंज करतोय. बघा आता कोण आहे, पहिल्यांदा बेस आहे. बेस आहे याचा अर्थ इथं NH4OH पाहिजे, डिव्हायडेड बाय, सॉरी सॉल्ट आहे औषध, एक मिनिट, सॉल्ट पाहिजे. बेसिक बफर आहे इथं सॉल्ट पाहिजे आणि छेदामध्ये बेस पाहिजे, असे. आता यांच्या व्हॅल्यूज वापरायच्या आहेत. सो दिस इज इक्वल टू, ही व्हॅल्यू किती आहे, 4.7448 प्लस लॉग टू द बेस 10. NH4Cl सांगितलेलं आहे 0.4 आणि NH4OH साठी व्हॅल्यू सांगितलेली आहे 0.3. therefore POH इक्वल टू, ही पहिली व्हॅल्यू ऍज इट इज, नो चेंज, प्लस लॉग टू द बेस 10. आता इथं बघा अंश जास्त आहे, मग इथं आहे असंच ठेवा त्याला, 4/3, नो चेंज. जर न्यूमरेटर मोठा असतं, अंश मोठा असतं, तर इथं रेसिप्रोकल केलं असतं मगाच्या सारखं. पण इथं ऑलरेडी न्यूमरेटर मोठा आहे, त्यामुळे इथं रेसिप्रोकल करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट हे सोडवू शकताय. काय करायचं बघा, इथं इथं डिव्हाइड करून घ्या 3. हे काय येणार मग 1.333. या पद्धतीनं ते कंटिन्युअस पुढे येत जाईल. भागाकार करून बघा पाहिजे असेल तर. आता फक्त याचा लॉग बघायचा आणि तो याच्यात ऍड करायचा. 4.7448 प्लस 13 मध्ये 3चा मेन डिफरन्स, 13 मध्ये 3चा मेन डिफरन्स म्हणजे किती होणार, 12, 39 आणि 10, 12, 49 होणार. 0.1249. त्यांची बेरीज करूया. हे काय होते बघा, 9 आणि 8 17, 7, 5 आले 1, 4 आणि 1 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 7 आणि 1 8, असं येणार. पीओएच ची ही व्हॅल्यू मिळेल. आता मला पीएच काढायचं आहे. मग बेसिक फॉर्म्युला पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14
Therefore, pH equal to 14 minus POH, that is equal to 14 minus 4.8697. हे असं पाहिजे असेल तर असं लिहून घ्या आणि मग तिथं वजाबाकी तुम्ही करू शकताय. परत हातचा घेतला तर 3 7 7 आणि 3 10, 9 आणि 1 10, 5 आणि 9 14, 9.13 9.1303 हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द सोल्युबिलिटी ऑफ AgBr इन वॉटर इज 1.28 into 10 raised to minus 5 मोल पर डेसिमीटर क्यूब. कॉन्सन्ट्रेशनच युनिट असते त्याला. ॲट 298 केल्विन कॅल्क्युलेट द सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ AgBr ॲट द सेम टेम्परेचर. तर त्याच टेम्परेचरला त्याचा सोल्युबिलिटी प्रोडक्ट काय असेल हे फाइंड आउट करा म्हणून सांगितले. गिव्हन डाटा सोल्युबिलिटी of AgBr is equal to is equal to 1.28 into 10 raised to minus 5 मोल पर डेसिमीटर क्यूब ही व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी. आणि त्यांनी विचारलंय की त्याचा सोल्युबिलिटी प्रोडक्ट फाइंड आउट करा. बघूया मग काय काय करायला लागते ते. किरकोळ आहे, काही विशेष नाही जास्त, फक्त टाईप माहित असू दे. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. तर हे जे सिल्व्हर ब्रोमाइड सांगितलेलं आहे त्याच्यासाठी इक्वेशन असे येते. इथं Ag प्लसचा 1 मोल आहे, Br मायनसचा सुद्धा 1 मोल आहे. हेच घ्यायचे असतात. x इक्वल टू 1, y इक्वल टू 1. बघा काय करायचंय ते. इथं समोर जर समजा 2 असतं इथं या ठिकाणी तर x इक्वल टू 2 येणार. इथं 3 असतं तर y इक्वल टू 3 येणार. आता तसं काही नाहीये इथं. आता फक्त x इक्वल टू 1, y इक्वल टू 1 हे असंच येणार. मग अशा परिस्थितीमध्ये सोल्युबिलिटी प्रोडक्टचा जो फॉर्म्युला आहे तो असा आहे x रेस टू x y रेस टू y इंटू एस रेस टू एक्स प्लस वाय असा त्याचा फॉर्म्युला येतो. मग एक्स ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे 1 रेस टू 1 ते 1च येणार. वाय रेस टू वाय म्हणजे 1 रेस टू 1 ते पण 1च येणार. म्हणजे इथं फॉर्म्युला काय शिल्लक राहील बघा, एस रेस टू एक्स प्लस वाय म्हणजे 1 प्लस 1 ते येणार 2. त्यामुळे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. इक्वेशन लिहिलं की त्याच्यावरून तुम्हाला एक्स वायच्या व्हॅल्यूज मिळतात. पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकताय. देअरफोर KSP इक्वल टू सोल्युबिलिटीची व्हॅल्यू दिलेली आहे 1.28 इंटू 10 रेस टू मायनस 5 त्याचा स्क्वेअर. आता हे एवढं सोडवावं लागेल आपल्याला. 1.28चा स्क्वेअर करायचा आहे. याचा लॉग बघून 2 मल्टिप्लाय करू आणि परत अँटीलॉग बघूया. 1.28 म्हणजे 12/8 मध्ये 1072 0.1072 त्याचा स्क्वेअर करा म्हणजे त्याला 2 मल्टिप्लाय करा.
4 बे 14 हात झालं 1 बे बे हे असेल. आता याचा एंटीलॉग बघा, 0.21चा 4 मध्ये 4चा मीन डिफरन्स. मगाशी आपण काय लॉग बघितला होता? 12चा 8 मध्ये कुठे आहे? 12 हा 8 बरोबर आहे. आता मला काय बघायचं आहे? एंटीलॉग 21चा 4 मध्ये 4चा मीन डिफरन्स. 0.21 0.21चा 4 मध्ये 4चा मीन डिफरन्स म्हणजे किती होणार? 16 37 38 39. 16 39. 16 39 म्हणजे 1.639. इथं काय नाही आहे, त्यामुळे 10 इथनं तर काय येणार नाही आहे. इथं किती होईल बघा? 10⁻5 त्याचा स्क्वेअर म्हणजे हे होणार 10⁻10. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ AgBr इज. AgBr साठी सोल्युबिलिटी प्रोडक्ट दिलाय म्हणजे KSP 3.3 इंटू 10⁻12 ॲट 298 केल्विन. पुढे विचारले व्हॉट कॉन्सन्ट्रेशन ऑफ Br मायनस आयॉन इज नीडेड टू प्रेसिपिटेट AgBr फ्रॉम सोल्युशन ऑफ 0.01 मोलर Ag प्लस. मग Ag प्लसचं कॉन्सन्ट्रेशन दिले, Br मायनसचं कॉन्सन्ट्रेशन विचारले, फक्त तिथं प्रेसिपिटेशन झालं पाहिजे. पहिल्यांदा जे काय दिलंय ते लिहून घेऊया आणि मग आपण त्याची कंडिशन बघूया. गिव्हन डाटा KSP सांगितलेला आहे. KSP दिलेला आहे 3.3 इंटू 10⁻12. त्यानंतर Br मायनसचं कॉन्सन्ट्रेशन विचारलेलं आहे. क्वेश्चन मार्क. Ag प्लसचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. ते सांगितलंय 0.01 मोलर. हेच तुम्ही 10⁻2 मोलर लिहिलं तरी पण चालते. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मग KSP इक्वल टू Ag प्लस इंटू Br मायनस असा फॉर्म्युला येणार आहे त्याचा. मग याच्यामध्ये त्यांनी KSP दिलंय आणि Ag प्लसचं कॉन्सन्ट्रेशन पण दिलेलं आहे. Br मायनस फाइंड आउट करायचं आहे. करूया फाइंड आउट आणि मग नंतर आपण कंडिशन सांगूया. Br मायनस इक्वल टू KSP डिव्हायडेड बाय Ag प्लस. मग KSP ची व्हॅल्यू आहे 3.3 इंटू 10⁻12 डिव्हायडेड बाय Ag प्लसचं कॉन्सन्ट्रेशन आहे 10⁻2. म्हणजेच हे टोटल किती होणार आहे? 3.3 इंटू 10⁻10 मोल पर डेसिमीटर क्यूब लिहा किंवा कॅपिटल एम लिहिलं तरी पण चालते. हे Br मायनसचं कॉन्सन्ट्रेशन आणि हे कॉन्सन्ट्रेशन आपण या इक्वेशन साठी फाइंड आउट केलेलं आहे. हे इक्वेशन कधी डिफाईन करतात? सॅच्युरेटेड सोल्युशन साठी डिफाईन करतात. मग प्रेसिपिटेशनची जी कंडिशन आहे ती कंडिशन आता आपल्याला पहिल्यांदा माहिती पाहिजे. फॉर प्रेसिपिटेशन ionic product must be greater than solubility product. ही कंडिशन महत्वाची. मग आता तुमचं Br मायनसची ही जी व्हॅल्यू आलेली आहे हे कुणासाठी आहे? सॅच्युरेटेड सोल्युशन साठी आहे.
म्हणजे के एस पी साठी तुम्ही ही व्हॅल्यू काढली. मग बी आर मायनसचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते किती असलं पाहिजे, याच्याही पेक्षा जास्त ठेवलं पाहिजे, तरच त्या ठिकाणी प्रेसिपिटेशन बघायला मिळेल, नाहीतर प्रेसिपिटेशन होणार नाही. त्यामुळे त्याचं करेक्ट आन्सर हे असेल. त्यामुळे हे ग्रेटर दॅन पाहिजे हे सांगावं लागेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ लीड सल्फेट इज lead sulfide at 298 Kelvin is 4.2 into 10 raised to minus 28. Concentration of Pb plus plus ion is. बघा तुम्ही सोल्युबिलिटी प्रोडक्ट दिलेला आहे, पीबी प्लस प्लसचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, एस रेस टू टू मायनस त्याचं कॉन्सन्ट्रेशन विचारले ज्या ठिकाणी हे लीड सल्फाइड प्रेसिपिटेट होईल. मग मगाच्या सारखाच प्रॉब्लेम आहे, फक्त कंडिशन्स व्हॅल्यूज कंपाऊंड ह्याच्यामध्ये किरकोळ किरकोळ चेंजेस दिलेले आहेत. गिव्हन डाटा काय सांगितले बघा. सोल्युबिलिटी प्रोडक्ट दिलेला आहे के एस पी, ती व्हॅल्यू किती आहे 4.2 इंटू 10⁻⁻28. त्याच्यानंतर पीबी प्लस प्लसचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, सांगितलंय 0.001 मोलर, म्हणजेच 10⁻³ मोलर. S⁻² मायनस लिहिलं तरी पण चालते. त्याचं कॉन्सन्ट्रेशन विचारलेलं आहे प्रेसिपिटेशन साठी. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युले अँड कॅल्क्युलेशन्स. याच्यासाठी के एस पी याचा फॉर्म्युला येणार या पद्धतीनं असेल. मला S⁻² याचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे. असेल दिस इज इक्वल टू के एस पी आहे 4.2 इंटू 10⁻⁻28 डिव्हायडेड बाय पीबी प्लस प्लस साठी कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू आहे 10⁻³ यात काय कॅल्क्युलेशन जास्त काय करावं लागत नाही. 10 ची पॉवर फक्त ऍडजस्ट करा, तर -25 येणार. आता ती कंडिशन तेवढी सांगा फक्त. फॉर प्रेसिपिटेशन ionic product must be greater than solubility product. Therefore, concentration of S⁻², it must be greater than 4.2 into 10⁻⁻25 mole per decimeter cube. हे त्याचं फायनल आन्सर आहे.